गुरु ग्लोबलच्या बाल कला महोत्सवात अवतरले प्रति बाल शिवाजी. एका बाजूला सर्वत्र रिमिक्स, डीजे यांसारख्या संगीताचा धुमाकूळ सुरू असताना उमरगा येथील गुरु ग्लोबल स्कूलच्या बाल विद्यार्थी कलावंतांनी लावणी, पोवाडा, गवळण, गोंधळ गीत या विविध गीत संगीताच्या तालावर अप्रतिम नृत्याचं सादरीकरण करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या कलावंतांनी राज आलं जिंकुनी गड जगभर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगीताचे सादरीकरण करून रंगमंचावर शिवशाहीच्या थाटाचे हुबेहूब सादरीकरण केलं. गुरु ग्लोबलच्या या बाल कला महोत्सवात प्रतिबाल शिवाजी अवतरल्याचे दिसून आले. येथील गुरु ग्लोबलच्या प्राचार्य सुषमा जाधव राठोड, अध्यक्ष सुधाकर जाधव, संजय राठोड यांच्या पुढाकारातून येथील कन्हैया मंगल कार्यालयात बालकलावंतांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन व बालकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन नूतन नगरसेवक नम्रता शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगरसेवक विशाल काणेकर होते. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय शिंदे, संचालक संभाजी जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी, ॲडव्होकेट विवेक गायकवाड, दीपक पवार, आर्मी ऑफिसर विशाल कारागीर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रीती जाधव, शाहूराज मानेंसह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज आलं जिंकुनी गड राज आलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्यगीत विद्यार्थी कलावंतांनी सादर करून रंगमंचावर रसिकांना शिवशाहीचे दर्शन घडवून आणले. बालकलाकार रणविजय दिग्विजय शिंदे यांनी बालशिवाजींची अप्रतिम भूमिका सादर केली. सत्यम तपसाडे, कार्तिक जाधव यांनी बालमावळ्यांची भूमिका प्रभावीपणे मांडली. गुरु ग्लोबलच्या रंगमंचावर प्रति बाल शिवाजी महाराजांच्या शिवशाहीचे दर्शन घडवून आणले. यावेळी सृष्टी जाधव, हंस जाधव सह आदी बाल कलावंतांनी सादर केलेले छोरी छोरी मामार छोरी काळी मस्त दिसारी र हे बंजारा गीत सादर करून मने जिंकली. सर्वच गाण्यांच्या वेशभूषा खुलून दिसून येत होत्या. या कला महोत्सवाची निर्मिती प्राचार्या सुषमा जाधव यांनी केली. ज्योती कुलकर्णी यांनी नृत्य दिग्दर्शन केलं. प्रेमलता सूर्यवंशी यांनी वेशभूषा केली होती. अनिता ममाळे यांनी रंगभूषा तर पल्लवी कारागीर यांनी मांडणी, सजावट, संवाद लेखन केलं. सूत्रसंचालन रोहित गायकवाड यांनी केले. रमाकांत पुट्टेवाड, भास्कर जाधव, सुवर्णा माने, अश्विनी मस्के, राधा वडार यांनी विशेष परिश्रम घेतले. वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. मारुती कदम, उमरगा, धाराशिव. त्यामुळे लाडकीचा पण कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती. तर अतिशय सुंदर चिमुकल्या बालकांनी या ठिकाणी सुंदर परफॉर्मन्स दिलेला आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुकतेने सर्व पालक, नातेवाईक सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहात. खरोखर आपण प्रत्येकाला स्वप्न असतं की माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये शिकावं, माझ्या मुलांना मोठं व्हावं. अगदी पराधीन पारतंत्र्याच्या काळामध्ये मासाहेब जिजाऊंनी स्वप्न पाहिलं होतं. स्वप्न पाहती जिजाऊ शिवबंडी राजा व्हावे, गांजलेल्या रयतेला दान स्वातंत्र्याचे द्यावे, दान स्वातंत्र्याचे द्यावे. एवढं मोठं अगाध स्वप्न त्या काळामध्ये मासाहेब जिजाऊंनी पाहिलं. माझ्या पुत्राने राजा व्हावं, यांनी या गांजलेल्या पीडित अत्याचारित रयतेला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवावा. एवढं मोठं अगाध स्वप्न त्या काळात मासाहेबांनी पाहिलं. उमरगा शहरातील गुरु ग्लोबल स्कूल या ठिकाणी आज बालकला महोत्सव संपन्न झालेला आहे. या कला महोत्सवाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालचिमुकल्यांनी आपल्या ज्या कला आहेत त्या आपण अप्रतिमपणे सादर केलेल्या आहेत. या ठिकाणी ह्या सर्व कार्यक्रमाची निर्मिती करणाऱ्या काही महिला शिक्षक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल मॅडम, एकूणच या कला महोत्सवाकडे कसं बघताय? हा कला महोत्सव म्हणजे लेकरांसाठी काहीतरी घेण्यासारखं आहे. म्हणजे आपल्या रीती, आपल्या परंपरा, जयंत्या, त्यांच्या पुण्यतिथ्या काही असो, ह्या दरम्यान म्हणजे लेकरांना काय होतं की माहिती होत जातं. आणि विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही लहान होतो आणि आम्ही शिकवणं हे महत्त्वाचं नाही, ते आमच्यासारखं करणं आणि ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा ते स्टेजवर येतात की आम्ही हा डान्स शिकवलेला आहे, आम्हाला सांगायची पण तेवढी गरज पडत नाही आणि ते शिकवलेलं इतकं फॉलो करतात की म्हणजे बघून आनंद होतो की आपण शिकवलेलं काहीतरी सार्थक झालेलं आहे. आणि असं वाटतं की लहानपण त्यांच्यासोबत आम्ही जगतो आणि त्यासाठी आम्ही म्हणजे आमचा स्टाफ जो आहे खूप मेहनत घेतो. कोण वेगवेगळ्या आयडियाज देतं, कोण डान्स शिकवतं, कोण
वेगवेगळ्या कला करून घेतं आणि लेकरं ते फॉलो करतात. हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि LKG UKG आणि नर्सरी म्हटलं तर खूपच लहान लेकरं आहे, म्हणजे मोठ्यांना सुद्धा तेवढं रूल्स फॉलो करता येत नाहीत. आपल्यासोबत प्रिन्सिपल जाधव मॅडम आहेत, काय सांगाल मॅडम? मी तर आज खूप खुश आहे, कारण मुलांचं एवढं कौतुक करावं मला सुचतच नाहीये की म्हणजे एक मुलगा जरी एक डान्स करतो असं नाहीये, एक मुलगा 4-5 डान्स करतो हे पाहून इतकं मला आता त्यांच्याबद्दल म्हणजे असं एक मोठे मुलं पण तेवढं करू शकत नाहीत, तेवढं ही प्री प्रायमरीचे मुलं करतात. व याच्यासाठी आम्हाला 25 ते 30 दिवसाचा परिश्रम घ्यावा लागला व या प्रोग्रामसाठी आम्ही कोरिओग्राफर म्हणजे कोरिओग्राफरला बोलवलेलं नाही, ते आम्ही स्वतःच केलेलं आहे. ही वेशभूषेची संकल्पना आहे, ही वेशभूषेची संकल्पना कुठून सुचली, कशी सुचली आणि महागडी वेशभूषा आपण केली आहे, हो. काय संकल्पना होती, काय आनंद मिळतो यातून? मी त्याच्यामध्ये तर आपण एक वेशभूषेबद्दल आपण बोलू शकणार नाही, कारण दाखवायचं तर सगळ्याच वेशभूषेबद्दल दाखवायचं, सगळ्याच राज्याबद्दल सगळी परंपरा आपण दाखवावी ह्या उद्देशाने हा संग्रह केलेला होता. तुम्हाला सर्व शिक्षकांचं अभिनंदन. मारुती कदम, उमरगा, धाराशिव. नमस्कार. या ठिकाणी या गुरु ग्लोबल स्कूलच्या गॅदरिंगसाठी मी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे. तर आज शाळांच्या माध्यमातून जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा देशाची संस्कृती आहे, अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून ती संस्कृती जागृत ठेवण्याचं काम शालेय लेवलवरती होत आहे. आणि निश्चितच याच्यामधून एक परिपूर्ण विद्यार्थी घडवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. कारण मुलांना शिक्षण जितकं महत्त्वाचं आहे, त्यासोबतच शिक्षणासोबत लोककला असतील किंवा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजामध्ये वावरत असताना ज्या ज्या गुणांची एक परिपूर्ण माणूस म्हणून किंवा नागरिक म्हणून गरज असते, ती परिपूर्णता येण्यासाठी अशा या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हातभार लागतो. आणि आपल्या महाराष्ट्राचीच नाही तर देशाची संस्कृती काय आहे, प्रत्येक राज्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात किंवा तिथला पोशाख कसा असतो, राहणीमान कसं असतं, हे वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून, सांस्कृतिक कला महोत्सवांच्या माध्यमातून त्याची ओळख विद्यार्थ्यांना बालवयातच होत असते. त्यामुळं असे उपक्रम किंवा असे कार्यक्रम घेणं शालेय लेवलवरती खूप महत्त्वाचं आहे आणि याच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये खूप मोलाचा वाटा आहे. असं ग्लोबल स्कूलचा हा जो कला महोत्सव आहे तुम्ही पाहिलात, काय वाटतं, कसं समाधान व्यक्त कराल? अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि निश्चितच उमरगा हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी अनेक इंग्लिश स्कूल आहेत. तर त्याच्यामध्येच ग्लोबल स्कूल, गुरु ग्लोबल स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जे उत्कृष्ट पद्धतीनं केलं जात आहे. एक प्री प्रायमरी स्कूल असून सुद्धा त्यांच्यावर योग्य प्रकारचे संस्कार देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आदरणीय जाधव मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका या ठिकाणी उपस्थित आहेत. तर निश्चितच त्यांच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षणासोबतच एक सांस्कृतिक किंवा त्यांच्या जीवनोपयोगी जे ज्ञान आहे ते देण्याचं काम त्यांच्या या माध्यमातून केलं जात आहे.